आमच्या एरियामध्ये लवकरात कोणी यायचं नाही, गटारी काढण्याकरता कोणी येत नव्हतं. आता जेव्हापासून राजभाऊ निवडून आले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच रोज एक कर्मचारी येतात. झाडू मारण्यापासून नाल्या साफ करण्यापासून सगळा कचरा काढण्याची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे. परंतु जेव्हा राजसाहेबांना आम्ही ह्या गोष्टीची मागणी केली होती की बा आमच्याकडे लाईटचा खूप त्रास आहे, लोड शेडिंग आमच्या इथं जवळजवळ 8-8, 9-9 तास असते, त्याकरता तुम्ही काहीतरी उपाय काढा. तर त्यांच्या विदिन दुसऱ्याच्या तिसऱ्या दिवसामध्येच त्यांनी उपाय काढला की तो म्हणजे अक्षरशः नवीन DP बसवली. वर्ष अगोदर ही मागणी आम्ही केलेली आहे, का सुटली नाही ती? पण ती याकरता सुटली नाही कारण की त्या वेळेला जे नगरसेवक होते त्यांनी काही मनावर घेतल्या नाही काही गोष्टी. आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या राजभाऊ आल्यानंतर आमच्या शब्दानुसार लगेच सोडवल्या जात आहे, जे आम्ही डोळ्याने स्वतः बघतोय. आता सांगितल्यानंतर तर तिसऱ्या दिवसाला जर माणूस DP आणून देतोय तर त्याच्या पाठीमागे आम्ही कधीही उभे राहणार. निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता त्या शब्दाला पूर्ण पार पाडून विकास कामाला आज इथे गौतम नगरच्या गेटपासून सुरुवात झालेली आहे. आता वेगवेगळे विकास कामाला आपण प्रभाग क्रमांक 20मध्ये सुरुवात करत आहेत. ये तो अभी सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या. युवा पिढीला जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांच्या विश्वासाखालती मी काम करणार आहे. आणि एकच सांगेल, माझं ध्येय फक्त एकच, माझ्या लोकांचा फायदा कसा होईल, विकास कामं कशी होईल त्यावरतीच मी जास्त भर देणार आहे. जास्त बोलून जास्त काही वेळ घेणार नाही. धन्यवाद. तुम्ही आता एक काम करतो, माल घे आणि तू दुकानात जायचं सगळ्यात पहिले. मग तर गाडी घेऊन थोडी व्हायचं सांगते मला. आपलं काय असं होई ना.